रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ना, खूप मला आनंद होतोय. मला असं वाटतंय की काहीतरी सार्थक झालंय. मी भजन म्हणते, गवळणी म्हणते, आणि आज मी तुम्हाला छोटासा असं मला स्वतःला अनुभव आलेला सांगणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा. रामकृष्ण हरी माऊली सांगते. काय झालं, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. घरात तर आता सासू सून असल्यावर जराशी तुझं माझं होणारच ना, त्यामुळे अशी जरा किरकिर झालती. आणि जायचं म्हणलं आता निघून आपण कुठेतरी. सासूबाईंनी 2 थोबाडीत मारल्या काही कारण नसताना. मग खूप जीव शिनला. मग म्हणलं आता कुठेतरी जायचं, एखाद्या गंगेला आपला देह अर्पण करायचा, ह्या दृष्टिकोनातून मग घरातून निघाल्याच्या नंतर स्टॉपवर आले तर याच्यातली काहीच माहिती नव्हती. भजन बिजन हा विषयच नव्हता माझ्या आयुष्यात कधी. मग आषाढी कार्तिकीची एकादशी असे होती. आणि मग या बाबांना विचारलं, असे दिंड्या पताका घेऊन चाललेले होते वारकरी आपले. तर त्यांना एका बाबांना विचारलं मी, म्हणलं माऊली नाही, माऊली नाही म्हणले मी. म्हणलं बाबा काय आहे आज? तर ते मला म्हणले की आज माऊलीची एकादशी आहे. तर मी म्हणलं माऊली कोण माऊली? तर म्हणले बाई ज्ञानेश्वर माऊली, आळंदीला असतात ते. म्हणलं हा का? बस मनात एवढंच ठरवलं मी की आता ह्यांच्याबरोबर आपण जायचं. 1 रुपया माऊली नाही जवळ, 1 रुपया सुद्धा नव्हता. बसले बसमध्ये बसले. म्हणलं कंडक्टर म्हणला उतर की उतरायचं. आणि मग बसले. कंडक्टर माझ्या जवळ यायचा, पण मला कधी त्यांनी तिकीट मागितलं नाही. कॉर्पोरेशन आलं, कॉर्पोरेशनला उतरले. कॉर्पोरेशनवरनं आळंदीला. म्हणलं कुठेही आपल्याला उतरवलं की उतरायचं, आपल्याकडे पैसेच नाहीत, म्हणलं काय करणार ना. मग कॉर्पोरेशनला बसमध्ये चढल्याच्या नंतर बसमध्ये बसले. आळंदीपर्यंत माऊली मला अजिबात कोणी कंडक्टर जवळ यायचा, पण मला त्यांनी कधी म्हणजे म्हणलं नाही की तिकीट बाई तुमचं की काय की, अजिबात नाही. मग आळंदीपर्यंत गेले. आळंदीत उतरले. एका मावशीला विचारलं, म्हणलं मावशी माऊलींचं इकडे ह्या साईडला काय आहे आळंदीत हे गेल्यावर? तर म्हणले बाई इंद्रायणी आहे. इंद्रायणी म्हणजे काय? म्हणली इंद्रायणी नदी आहे म्हणली. आजी म्हणल्या त्या मला मावशी की इंद्रायणी ही नदी आहे आणि माऊलींच्या आई वडिलांनी इंद्रायणीला देह अर्पण केलेला आहे. गप्प बसले मी, काहीच बोलले नाही. म्हणलं माऊलींचं मंदिर म्हणजे तिथंच आहे शेजारी. मग मी हातपाय तोंड धुतलं, आपण माऊलींच्या मंदिरात गेले. तेव्हा वाजले होते 3. माऊलींच्या मंदिरात गेले, माऊलींचं दर्शन घेतलं. आणि बाहेर कासव आहे बघा तिथं, त्या कासवाच्या पाया पडले. म्हणजे आधी कोण पाया कसं पडतंय हे पाहिलं आणि मग मी पण पाया पडले. तर काही लोकांनी लोटांगण घातलं तिथं. लोटांगण घातल्यावर मी पण घातलं तर माझा हात आहे ना असं मी हे करून मी पाया झोपले होते. तर माझी अशी हात करून माझ्या हातावर बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा आणि काहीतरी भाजी होती. काहीतरी मला वाटतं सुका बटाटा होता. हां, बटाटा माझ्या अजून लक्षात आहे. मग ते मी इतकं मला रडायला आलं माऊली, काय सांगू तुम्हाला. भूक लागली होती मला लय. तिथंच बसून मी एका साईडला ते भाकरी अशी खूप म्हणजे फास्टमध्ये खाल्ली. मला भूकच लागली होती लय. मग आणि तिथं मग पाणी पिल्याच्या नंतर बस स्टॉपवर आल्याच्या नंतर म्हणला परत टेन्शन. आता जर कंडक्टरने जर का विचारलं, पैसे जर मागितले तर आपण काय करायचं? पण मग काय नाही, मग देवाचं वेड नव्हतं, कधी भजन माहिती नव्हतं, कधी वारी माहिती नव्हती, काहीच विषयच नव्हता ना. त्यामुळं बसले. मग बसमध्ये बसल्याच्या नंतर माझ्या जवळ कंडक्टर यायचा, पण मला काही पैसे मागितले नाही. पण मला आहे ना काय माहिती बघा, नुसतं रडायलाच यायचं. अहो सारखं कॉर्पोरेशनपर्यंत मी रडतच होते. काय माहिती, मला पण रडायला खूप आलं. कॉर्पोरेशनला उतरले. कॉर्पोरेशनवरनं मग आमच्या घराचा स्टॉप तिथं उतरले. त्यावेळेला वाजले ते रात्रीचे 10:30 वाजल्याच्या नंतर सासूबाई इकडे घाबरल्या. त्या म्हणल्या की हे काय, कुठे गेली, हे काय, अजून तपास नाही जा, काय नाही. तर जरा सगळे चिंतितच होते घरातले. मग मला पाहिलं आणि माऊलींचा शिक्का लावलेला होता माझ्या कपाळाला.
तर मग घरी आल्याच्या नंतर मला विचारलं कुठे गेलते, तर मी म्हणलं मी आळंदीला गेलते म्हणलं, माऊलींच्या दर्शनाला गेलते म्हणलं. मग सासूबाईंना खूप बरं वाटलं. त्या म्हणल्या आजपर्यंत मला जे जमलं नाही ते तू केलंस म्हणलं. तिथून पुढं त्यांनी माझं काहीच बोलल्या नाहीत, म्हणजे काहीच बोलल्या नाहीत, काहीच म्हणजे काहीच बोलल्या नाहीत. इतकं माऊलींचं सत्व आहे, माऊली आपल्या बरोबर आहेत. माऊलींची आषाढीला सुद्धा बघा, वारी ह्याला गेलं आळंदीला की दुसऱ्या दिवशी पालखी निघाली की इतकं रडायला येतं, इतकं रडायला येतं, खूप रडायला येतं. असं वाटतं काय करावं काय नाही. का आनंदी सोहळा आहे, त्यांनी करून ठेवले म्हणून आपण हे सगळं आनंद हे करतोय आपण. माऊली खूप, माऊलींचे नाव जरी घेतलं ना तरी रडायला येतं, खूप रडायला येतं. किती भोगले ना त्यांनी, चारी भावंडांनी किती भोगले. मला सुद्धा रडायला येते सांगताना. खरोखर ही गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे माऊली. तेव्हापासून मला जे पंढरपूरचं वेड आणि त्या वारीचं जे वेड लागलं ना, आत्ताही माझे जवळजवळ 30 वाऱ्या माझ्या झाल्यात. खूप आनंद आहे. वारी करा तुम्ही. नाही तुम्हाला जमली, व्यवसायाच्या ह्याने काही प्रॉब्लेम असतात नाही का, तर तुम्ही आळंदी ते पुन्हा अवश्य वारी करा. खूप समाधान आहे, खूप समाधान आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहताय ना, मला तर खूपच आनंद होते. सांगण्या इतका सुद्धा इतका आनंद होते, माझं मन भरून येते, इतका आनंद होते. तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुमची खूप भरभराट हो, हे पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.